लोकसभा निवडणुकीपूर्वी चंद्रपूर वणी आर्णी मतदारसंघाच्या उमेदवारीवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सुरू असलेला वाद दिल्लीत पोहोचला। ब्रह्मपुरी येथील कुणबी मेळाव्यात खासदार धानोरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा पक्षश्रेष्ठींनी चांगलाच समाचार घेतला। ब्रह्मपुरी येथे काही दिवसांपूर्वी कुणबी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये खासदार प्रतिभाताई धानोरकर या प्रमुख अतिथी होत्या। ब्रह्मपुरी हा राज्यातला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे। वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर हे दोघेही काँग्रेस पक्षाचे सक्रिय नेते आहेत। असं असताना देखील ब्रह्मपुरीच्या कुणबी मेळाव्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पक्षाच्या दृष्टीनं वादग्रस्त वक्तव्य केलं। जिसकी जितनी हिस्सेदारी उसकी उतनी भागीदारी या तत्वावर आता ब्रह्मपुरी क्षेत्रात अल्पसंख्याक उमेदवार नको। काँग्रेस असो, भाजप असो की अन्य पक्ष, कुणबी समाजाचा एकच उमेदवार असावा आणि तो निवडून आणण्यासाठी समाजाने त्या उमेदवाराच्या मागे खंबीरपणे उभे राहायला हवं, असं वक्तव्य होतं। यातून यापुढे वडेट्टीवार यांची उमेदवारी नको असा संदेश जनतेत गेल्याचं सांगत वडेट्टीवार यांनी त्यांची गंभीर तक्रार पक्षश्रेष्ठींकडे केली होती। राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षश्रेष्ठींनी आज दोन्ही नेत्यांना दिल्लीत बोलावलं। महाराष्ट्राचे प्रभारी चेन्नीथला काँग्रेसचे राष्ट्रीय संघटक सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर या दोघांनाही समोरासमोर बसवून या प्रकरणाची सुनावणी केली। खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेलं वक्तव्य गंभीर आहे, हे पक्षासाठी धोकादायक ठरू शकतं। काही दिवसांवर निवडणूक आहे, अशा सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना तारतम्य ठेवावं, पक्षातील वरिष्ठ नेत्यांबाबत बोलताना काळजी घ्यावी, या शब्दात काँग्रेसच्या दोन्ही वरिष्ठ नेत्यांनी खासदार धानोरकर यांची कानउघडणी केली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।